आजकाल सोशल मीडियावर एका आंब्याच्या पानाचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, जो पाहणाऱ्या प्रत्येकाला विचारात पाडतो आणि निसर्गाच्या चमत्काराबद्दल आश्चर्यचकित करतो. हा व्हिडिओ केवळ मनोरंजन किंवा माहितीचा भाग नसून झाडांचं आपल्या जीवनातील महत्त्व किती आहे याची जाणीव करून देणार आहे. आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची किती गरज आहे हे माहिती आहे. आपल्या श्वासासाठी लागणारा हा जीवनावश्यक वायू आपल्याला मुख्यत्वे झाडांपासून मिळतो. झाड म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधारस्तंभ आहे. परंतु दुर्दैवानं गेल्या काही वर्षांपासून मानवानं स्वार्थापोटी आणि विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू ठेवली आहे. झाड तोडताना माणूस एकदाही विचार करत नाही, जणू काही ऑक्सिजनची गरज त्याला नाहीच. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आंब्याचं ताजं पान घेते आणि त्याला एका शक्तिशाली मायक्रोस्कोप खाली ठेवते. जेव्हा कॅमेरा सूक्ष्मदर्शिकेच्या लेन्सवर केंद्रित केला जातो तेव्हा दिसणारं दृश्य थक्क करणारी असतात. त्या आंब्याच्या पानातून पाण्याचे छोटे छोटे बुडबुडे बाहेर पडताना दिसतात. हे बुडबुडे दुसरे तिसरे कुणी नसून शुद्ध ऑक्सिजन असतो. पानातील हरितद्रव्य प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि त्या बदल्यात जीवनदायी ऑक्सिजन बाहेर टाकते. हे सत्य या व्हिडिओतून डोळ्यांना स्पष्टपणे दिसते. माणूस म्हणून आपण नेहमी म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवा. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो की निसर्गाची ही छोटीशी निर्मिती, आंब्याचं पान, आपल्यासाठी किती मोलाची वस्तू तयार करते, तेव्हा आपल्याला झाडांच्या अमूल्य देणगीची किंमत कळते. एका क्षणात झाडाचं महत्त्व केवळ हिरवळ किंवा लाकूड म्हणून न पाहता साक्षात जीवन देणारा स्तोत्र म्हणून जाणवते. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. एका बाजूला निसर्गाच्या चमत्काराबद्दल प्रशंसा आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवी स्वार्थाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी हे मत मांडलंय की झाडं तोडण्याचा हा वेग असाच सुरू राहिला तर पृथ्वी लवकरच नष्ट होईल आणि मानवाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. हा व्हिडिओ आपल्याला एक कठीण प्रश्न विचारतो. जेव्हा निसर्गाची प्रत्येक छोटी गोष्ट आपल्याला जीवन देण्यासाठी झटत आहे, तेव्हा आपण माणूस म्हणून निसर्गाच्या संरक्षणासाठी काय करत आहोत? आपल्याला वेळेत जागे होण्याची आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज आहे.